विषयी या घडीला एक मोठी बातमी समोर येते। इराण इस्रायल संघर्ष वाढतोय। भूमध्य समुद्रातून फ्रेंच युद्धनौका इराणच्या दिशेने पुढे सरकतायत। इराण इस्रायल युद्धात वाढ होत असताना फ्रेंच विमानवाहू जहाज चार्ल्स डी गॉल पूर्व भूमध्य समुद्रात तैनात करण्यात आलेले आहेत। आज सकाळी अबुधाबी इथल्या फ्रेंच हवाई तळावर इराणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर आता या सगळ्या विषयीची सतर्कता देखील बाळगली जाते आणि फ्रान्स ही युद्धनौका घेऊन इराणच्या दिशेने पुढे सरकत आहे। अनिल सर, जो उल्लेख तुम्ही या क्षणी केलात की इराण कसं बघतं, तर इराण जे आहे आपण जर पाहिले तर हामुर्जा ही जी समुद्रधुनी आहे या ठिकाणी अडवणूक करण्याचा नेहमी इराणकडून प्रयत्न करण्यात येतोय। इस्रायल सैन्याकडून शहरं रिकामी करण्याचं आवाहन आहे। लेबनॉनच्या 50 शहरांना रिकामी करण्याचं आता आवाहन करण्यात आलेलं आहे। या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, लेबनॉन मध्ये परिस्थिती गंभीर आहे। इस्रायली सैन्याकडून शहरं रिकामी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। इस्रायली सैन्यानं सुरक्षेच्या कारणामुळे लेबनॉनच्या 50 शहरांना रिकामी करण्याचे आता निर्देश दिलेत। संभाव्य परिस्थिती पाहता हे आवाहन जारी केलं जात आहे। हिजबुल्लानं लेबनॉनच्या भूमीवरून कारवाया सुरू केलेल्या आहेत अशी आता माहिती समोर येते। तर तिथं कतार मधल्या दोहा इथल्या भारतीय दूतावासानं सुद्धा ट्विट केलंय। कतार मधील सगळे भारतीय नागरिक यांनी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येतोय। दूतावास आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या बातम्या आणि सूचनांचं पालन करावं असं सांगण्यात आलेलं आहे। कतारमधील भारतीयांनो सावधान असं म्हणत दूतावासानं सुरक्षेच्या दृष्टीनं एक हेल्पलाईन क्रमांक आणि मेल आयडी सुद्धा दिलेला आहे। टीव्ही स्क्रीनवर तुम्ही या क्षणी तो मेल आयडी पाहू शकताय। संपर्काकरता हेल्पलाईन क्रमांक आहे जो रात्र सुरू असणार आहे आणि मेल आयडी सुद्धा या ठिकाणी दिलाय। हेल्पलाईन क्रमांक नोट डाऊन करू शकता तुम्ही 009745564750 क्रमांक पुन्हा एकदा सांगते 009745567502 असा हा क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। तर मेल आयडी सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। अनिल सर, जो उल्लेख तुम्ही काही वेळापूर्वी केला की या ठिकाणी इराण काय करतं, तर इराण थेट अडवणूक करतं। मग हामुर्जा समुद्रधुनी असू दे, या ठिकाणी अडवणूक करण्याचा प्रयत्न इराणनं अगदी जूनमध्ये सुद्धा केलेला होता। त्यानंतर इराण बॅकफुटला आलं। आता सुद्धा इराण तसंच वागताना दिसतंय। या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं केवळ ब्रिटन बरोबर फ्रान्सनं या युद्धात आपण उतरू असं केवळ इशाराच दिलेला नाहीये, तर फ्रान्सच्या युद्धनौका इराणच्या दिशेने आता पुढे सरकू सुद्धा लागल्या आहेत। आपण जसं म्हणालात की इराणची रिॲक्शन आणि त्यांचं काय कारवाई असेल याच्यावरती डिपेंड करेल की हे युद्ध कुठे जात आहे। आपण पाहिलंय की फ्रान्स आणि युके यांनी ओपन सपोर्ट दिला आहे। यांचा सपोर्ट नेहमीच असतो, पण ह्याच्यामध्ये मोठी गोष्ट जी आहे की फ्रान्सचं जे एअरक्राफ्ट कॅरियर आहे चार्ल्स डिगॉल यांनी सेल केलं आहे आणि ते मध्य पूर्वेकडे मिडल ईस्टकडे कूच करतायत। ही एक मोठी बाब आहे, कारण प्रेझेन्स ऑफ वेपनरी आणि वेपन प्लॅटफॉर्म्स या ठिकाणी असणं खूप जरुरी आहे आणि हे दर्शवतं की कशा प्रकारे इराणवरती प्रेशर आणलं जाईल, दबाव आणला जाईल। आपण हे पण आपल्याला समजायला पाहिजे की इराण ज्या ज्या ठिकाणावरती हल्ला करतोय तो आपण साऊथ वेस्ट पासून सुरू केलं, UAE असो, कतार असो, बहरीन असो, कुवेट असो किंवा इराक असो, या ठिकाणी का हल्ले करताय। या ठिकाणी इराणचं म्हणणं आहे की आम्ही अमेरिकेला नुकसान पोहोचवतोय, कारण अमेरिकेचे बेसेस इथे आहेत। UAE असो किंवा कतार असो
किंवा कुवेट असो, इथे एअर बेसिस आहेत. बहरीनमध्ये 5th फ्लीट आहे आणि इराकमध्ये त्यांचे अमेरिकन सपोर्टर्सचे बेसिस आहेत, म्हणून त्यांनी अटॅक केलं. एम काय आहे? जितक्या लोकांना इन्व्हॉल्व्ह करता येईल तितक्या लोकांना इन्व्हॉल्व्ह केल्यानंतर इथले लोक, इथले नागरिक आरडाओरडा करतात आणि अमेरिकेने धाव करतील की तुम्ही हे थांबवा, कारण आमचं नुकसान होतंय, आम्हाला काही ह्याच्याशी घेणं देणं नाहीये, पण आमचं ह्याच्यामुळे खूप जास्ती नुकसान होतंय. आपण दाखवलं, अबुधाबी एअरपोर्ट वरती फायर झालं होतं, युए मध्ये फायर झालं होतं आणि जॉर्डन, सौदी अरेबियापर्यंत फायर केलंय. इराण इस्रायलवरती कधीही फायर करू शकतात, कारण ते रीच मध्ये आहे. अमेरिकेवरती अटॅक करणं त्यांना शक्य नाहीये. म्हणून हे होतं. जेव्हा फ्रान्सचं एअरक्राफ्ट कॅरियर सेल करतं, इट मीन्स अ लॉट. आपण ऑलरेडी पाहिलंय, अमेरिकेचे 2 एअरक्राफ्ट कॅरियर्स निमित्स आणि फोर्ड हे ऑलरेडी त्या एरियामध्ये आहेत आणि चारही बाजूनी, स्पेशली फ्रॉम द साऊथ, म्हणजे इस्रायलच्या साईडनी इराणला पूर्णपणे घेरलाय. नाव दी बॉल इज इन इरान्स कोर्ट. आता इराणला ठरवायचं आहे की आम्ही पुढे कुठे जाणार आहे. आपण हेही पाहिलंय की आतापर्यंत चायना आणि रशिया यांनी अजूनही डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटचं काही खबर दिली नाहीये. ऍटलीस्ट रशियाने काल स्टेटमेंट दिलं होतं की पेस ऑफ डोनाल्ड ट्रम्प इज एक्सपोज. अजून चायनाने काही बोललं नाहीये. त्याच्यामुळे इराणला इमिजिएट कारवाई करायला पाहिजे, नाहीतर नुकसान अल्टिमेटली इराणचं खूप जास्ती होणार आहे. अगदी अगदी. अनिल सर, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तुमच्याकडून या सगळ्याविषयी सातत्यानं अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.